चीनला तुम्ही लाल आंख दाखवणार। मसूद अझरचे मामल्यामध्ये चीन सदैव गती अवरोधकचे रूपमध्ये धारण करून भारतला रोखतात आणि चीनचे राष्ट्रपती येथे येतात आणि तुम्ही साबरमतीमध्ये तुम्ही झुलामध्ये झुलावून त्याला ढोकला खाऊन राहिले। तुम्ही पाकिस्तानची चर्चा तुम्ही करतात आणि तिथे जाऊन तुम्ही बिर्याणी खातात आणि आमचे जवान तुम्ही राष्ट्रवादचा मुद्दा तुम्ही घेऊन सगळं देशामध्ये तुम्ही घुमून राहिलेत, म्हणजे ते घुमून राहिलेत आणि आमचे 39 जवानची कुर्बानी झाली, शहीद झाले CRPFचे जवान आणि तुम्ही त्यांना शहीदचा दर्जा नाही देणार। कुठे आहे तुमचे राष्ट्रवादचा मुद्दा? आणि आतंकचा हमलाचा रेकॉर्ड तुम्ही पाहून घ्या। हे 5 साल मध्ये 3 बार पार्लमेंटमध्ये माझी स्पीच झाली याच्यावरती। नवीन कीर्तिमान झाला आतंकवादचा हमलाचा बीजेपीच्या सरकारमध्ये आणि नॉट ओनली सिव्हिलियन बट आर्मीवरती पण पठाणकोट कटवा आम्ही किती हमले झाले आर्मी कॅम्पवरती। डेटा आहेत, नंबर आहेत, वो झूठ नहीं बोलते। पाहून घ्या आपण। ना तुम्ही ज्योतिष आहेत ना मी ज्योतिष आहेत, समजला? देशामध्ये एकच ही देवता आहेत, त्याचं नाव आहे मतदाता। जो निर्णय ते घेणार सरमाथे आम्ही सगळ्यांना। आता 1 माहामध्ये सगळं दूधच्या दूध आणि पाणीचं पाणी होणार। 23 महिला इंतजार करा, मी पण इंतजार करून राहिलो, आपण पण इंतजार करा। 5 वर्षामध्ये आणि मी भाजपा जसंच नाही, मध्य प्रदेश में ते सांगतात होतात अब की बार 200 पार आणि 4 राज्याचे चुनाव झाला, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मणिपूर। 4 राज्यामध्ये पण 200 पार नाही कर पाए वो। काय विकास आणि प्रगतीची इतिहास आहे तिथे 5 वर्षाचा? भाजपांच्या काय योगदान आहे लोकांच्या जीवनमध्ये? काय प्रगती झाली, काय विकास झाला? सुखाचं चपेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की आपणच्या खासदार शेतकऱ्यांच्या जवळ गावामध्ये जाऊन त्यांच्या विचार विमर्श त्यांची संगोष्ठी झाली काय त्यांच्या जवळ? काय कार्य झाला का? आता सोलापूरमध्ये रोजांचा तुमची काय स्थिती आहे पाणीची आपणला माहित आहे। तो प्रजातंत्रमध्ये तुम्हाला मिळणार जो तुम्ही चुनणार। अरे तुम्ही विमानची गोष्टी करतात बाबा, विमान तुम्ही सोडून द्या। तुम्ही मोदीजी जसं गोष्टी करतात बाबा, बुलेट ट्रेन। अरे बाबा लोकांना तुम्ही शेतकऱ्यांना गावामध्ये बिजली पाणी तो द्या, पहिले खा तो द्या। त्यांची सरकार घोषणावीरची सरकार आहे। आमचे मध्य प्रदेश मध्ये पण तेच स्थिती झाली होती शिवराज सिंगची। 2000 घोषणा झाले होते त्यांची, 60 घोषणा पण पूर्ण नाही झाली होती। आणि हे जबाब मी तुम्हाला न देणार, वास्ती जनता देणार। 18 तारखेला सोलापूरची जनता तुम्हाला जबाब देणार आणि उड्डयन मंत्रीला जबाब देणार। जीवनमध्ये जेच रिश्ता तुमचा परिवार जन जवळ होतात ते व्यापारचा रिश्ता नाही आहे, लेनदेनचा रिश्ता नाही आहे, मस्तिष्कचा रिश्ता नाही आहे, हृदयाचा रिश्ता आहे। तुमचा मुलगा जवळ, मुलगी जवळ, आई जवळ, बापा जवळ, आजोबा जवळ, तेच रिश्ता एक कार्यकर्त्याचा पार्टी जवळ पाहिजे देशामध्ये। अवसरवादी माणूस होणार इथे पण तिथे पण, हे विधीचा विधान आहेत। तुमचा जो समावेश आहेत, संगम आहेत, पार्टीचा लेनदेन जवळ नाही, पार्टीचा मूल्य आणि सिद्धांत जवळ, तेच पाहिजे। आता आम्हाला आमच्या देशामध्ये पण हे मोठा प्रश्न आहे
आणि गंभीरता जवळ निर्णय जरी तुम्ही जीवनमध्ये घेणार, मी घेणार, सोच विचारून घ्यायचा आहे. यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.